हे बघ, डोंट फिअर व्हेन अथर्व रामपुरे इज हिअर. ओके, मी ना सुट्टी घ्यायचा प्रयत्न करतो. थांब एक मिनिट. बाबा, हॅलो. गुड मॉर्निंग बॉस. गुड मॉर्निंग. बॉस, मला आज सुट्टी हवी होती. का सुट्टी हवी? माझ्या घरी ना एक क्यूट लिटिल प्रिन्सेस आहे. तिला ना लपाछपी खेळायची आहे. सो त्यासाठी मला सुट्टी हवी होती. हो, ठीक आहे, घे सुट्टी. थँक्यू बॉस, थँक्यू व्हेरी मच. आज माझी पण सुट्टी आहे. का? कारण माझ्याही घरी माझी एक खूप गोड नात आहे. तिला पण माझ्याबरोबर खेळायचंय. व्हॉट अ कोइन्सिडेंस सर. सर, यू हॅव अ गुड डे. एन्जॉय. सेम टू यू. बाय बाय. खेळूयात आपण लपाछपी. ओके. या कार्टीचे लाड पुरवायचे म्हटलं की बाप लेक सगळं विसरतात. मीराला एकटीला गाठणं कठीण झालं या घरात. पण काहीही झालं तरी आज मीराचा शेवट झालाच पाहिजे आणि मी तो करणारच. या घरातले सगळे लोक बदललेत. मला जरा उठायला उशीर झाला तर नाश्त्यासाठी थांबलेही नाहीत कोणी. नाश्ता करून मोकळे झाले. काय ग, बरी आहेस ना? मला काय धाड भरली आहे? आणि वहिनी, माझी काळजी करायची गरज नाहीये. नर्मदा, मी तुझ्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय ना, तू त्यांची ट्रीटमेंट घे. डॉक्टरांची गरज मला नाहीये वहिनी, तुला आहे. लहान मुलीच्या भावलीत भूत तुला दिसतंय नर्मदा. मग ट्रीटमेंटची गरज मला आहे का तुला आहे? हे बघ नर्मदा, उगाच मायाची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. ती या घरातून गेल्यापासून या घरातलं टेन्शन कमी झालंय. उगाच काहीतरी खोटं बोलून सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे वेधून घेऊ नकोस, कळलं? चला, तुम्हा सगळ्यांना हाइड अँड सीकचे रूल माहिती आहेत ना? एक मिनिट. हाईड अँड सीक म्हणजेच लपाछपी का? हा, अरे आमच्या लहानपणी आम्ही खूप खेळायचो. लपाछपी, हुतुतू, खो खो. कबड्डी. कबड्डी म्हणजेच हुतुतून. काही माहिती नाही या मुलांना मैदानी खेळ. खरंच बाबा प्लीज, असं नाही. क्रिकेट, हा, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, हे सगळे परदेशी खेळ आहेत, इथले नाहीत. इथल्या मातीतले खेळ खेळायला पाहिजेत. हे ना मैदानी खेळ खेळतच नाहीत आजकालची मुलं. सगळे असे नुसते त्यांचा मोबाईल घेऊन त्याच्यावर गेम खेळत बसतात. मी खेळतो. हा बाबा, मी खेळायचो. प्लीज. जाऊ दे, चल सोड दे. तू नाश्ता करून घे. हा अगं, जाऊ दे कसं? जाऊ दे कसं? मला खोटं बोलायची सवय नाहीये. तुला असेल. मला जे दिसतं ना तेच मी बोलते. ती बाहुली जिवंत असल्यासारखी वागत होती.
नक्की काहीतरी चेटूक आहे. नाही नाही, मी जिवंत आहे ना, म्हणून तुमचा विश्वास बसत नाहीये. आपल्यापैकी जर कोणी मेलं ना तरच कळेल तुम्हाला सगळ्यांनाच. काय करू मी हिचं? घरात सतत टेन्शन राहावं म्हणून चाललंय हे सगळं. मला तर कधी कधी वाटतं की मायाला पण हीच मदत करत असणार. आता काय नवीन सुरू केलंय, बाहुलीत भूत आहे म्हणे. आता हे सगळं जर का अथर्वला कळलं तर अथर्व ती बाहुली घराबाहेर फेकून दे. बरं तिला हे माहितीये की ही बाहुली अंबिकाने वेदाला खूप प्रेमाने दिली होती. वेदाचा खूप जीव आहे तिच्यावर. आता जर का अथर्वला हे कळलं आणि अथर्वने ती बाहुली घराबाहेर फेकून दिली तर किती वाईट वाटेल वेदाला, किती त्रास होईल तिला. नर्मदाच्या या डोंगीपणाला कोणी बळी पडू नये म्हणजे झालं. देवी आई, लक्ष ठेव का? आईंचं बरोबर आहे. माझ्या वेदाला त्रास व्हावा ना, म्हणून नर्मदा त्या मुद्दाम करते असं. आजोबा मी पण ना सगळे मैदानी खेळ खेळत जाईल. गुड. वी ऑल आर प्राऊड ऑफ यू वेदा. नर्मदा, तू पण ये जरा पळायला, खेळायला. काही नको. आधीच तुम्ही सगळ्यांनी माझा खेळ मांडलाय, त्यात तुमचा सगळ्यांचा नाश्ता करून झालाय. आता जगण्यासाठी मला सुद्धा थोडं गिळू दे. हा नाही नाही नर्मदा, ऐक ना, गिळू नकोस, नुसतं रवंथ पण कर. म्हणजे चावून चावून खा तर ते पचेल ना नीट. दादा,